नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? स्ट्रेसमध्ये एक्झाममुळे? अरे डोंट वरी, सगळे व्हिडिओज पाहत राहा आणि मग तुमचा स्ट्रेस गायब होईल. सो आज आपण बघणार आहोत समानार्थी शब्द. खरं तर 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, म्हणजे एक विभाग असतो व्याकरण. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात की शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, शब्दांपासून शब्द तयार करा, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द. तर या सगळ्यांवरती मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते सगळे पाहताय. ही एक फुल सिरीज असणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण पोहोचलो आहोत समानार्थी शब्दांपर्यंत. सो याच्यामध्ये खूप सारे समानार्थी शब्द आहेत, ऑलमोस्ट 100च्या आसपास, आणि हे आपल्याच पुस्तकामधले आहेत. त्यामुळे तुमच्या एक्झाममध्ये पण यातलेच प्रश्न येणार आहेत. सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ नीट पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अर्थात तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला शब्द आहे कंठ, आणि यासाठी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे गळा. मयूर, मोर. नदी, सरिता. बघा, हा असं नाही लिहायचं आहे, असं लिहायचं आहे. सो मिस्टेक्स पण लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे पाऊस, पर्जन्य. कीर्ती, प्रसिद्धी. वाट, मार्ग. सत्य, खरं, खरे. पीडा, त्रास. कर्ण, कान. सोबती, मित्र, सखा, काही पण चालेल. नेक्स्ट आहे संघर्ष, लढा. फूल, पुष्प, सुमन. कळवळा, करुणा. कल्याण, उत्कर्ष. प्रार्थना, विनंती. सहृदयता, सहानुभूती. वृक्ष, झाड, तरु. अजून तुम्हाला काही आठवत असेल ते पण लिहू शकता. समुद्र, सागर, अर्णव. सूर्य, रवी, भास्कर. अजून जे काही तुम्हाला माहिती असतील ते सगळे शब्द या ठिकाणी येतील. चंद्र, शशी, रजनीनाथ. नेक्स्ट आहे अगणित म्हणजेच असंख्य. अचल म्हणजे शांत, स्थिर. अचंबा म्हणजे आश्चर्य. अतिथी म्हणजे पाहुणा. अत्याचार म्हणजे अन्याय. अपराध, गुन्हा, दोष. अपमान, मानभंग. अपाय, इजा. अही म्हणजे साप किंवा सर्प. अश्रू, आसू. सो आता याच्यामधले काही शब्द तुम्हाला माहिती असतील, पण असे काही शब्द आहेत का जे अतिशय नवीन आहेत, जे तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. हे यासाठी की नेक्स्ट टाईम तुम्हाला फुल व्हिडिओ न पाहता फक्त तेवढं जरी पाहिलं तरी पण चालेल. सो हे तुम्ही स्वतःसाठी नक्कीच करू शकता. लेट अस से नेक्स्ट वर्ड्स. आता पुढे काय आहेत ते बघतोय आपण. हर्ष, आनंद. माता, आई. पृथ्वी, अवनी. मालक, धनी. गोड, मधुर. आता असंही होऊ शकतं की तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे काहीतरी समानार्थी शब्द माहिती आहेत, पण ते बरोबर आहेत, तर ते सुद्धा खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतील तर ते पण तसं विचारू शकता. नेक्स्ट आहे तोंड म्हणजे मुख. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. मती म्हणजे बुद्धी. कलंक, डाग. निश्चय, निर्धार. संगत, सोबत. झरा, निर्झर. पान, पर्ण. त्यानंतर पुढे आहे अनाथ, पोरका. अनर्थ, संकट. अपघात, दुर्घटना. अपेक्षाभंग, हिरमोड. अभिवादन, वंदन किंवा नमस्कार. अभिनंदन म्हणजे गौरव. अभिमान म्हणजे गर्व. अभिनेता, नट. अरण्य, जंगल, कानन. आणि अजून जे काही शब्द तुम्हाला यासाठी आठवतील ते सगळे तुम्ही लिहू शकता. अवघड, कठीण. अंबर, वस्त्र. अंधार, काळोख. अमृत, पियुष, सुधा. अहंकार, गर्व. अंक, आकडा. जन्मदा, जन्मदात्री. अवकाश, व्योम. आठवडा, सप्ताह. आजारी, रोगी. आयुष्य, जीवन किंवा हयात. आतुरता, उत्सुकता. आरोपी, अपराधी किंवा गुन्हेगार. त्यानंतर पुढे आहे उमेद, जिद्द. आशा. गाणे, गीत किंवा गाणी, गीत असं पण येऊ शकतं. काया, शरीर, देह, तन. आकाश, नभ, आभाळ. कष्ट, श्रम, मेहनत. देव, ईश्वर, ईश. खळगा म्हणजे खड्डा. जवान, सैनिक किंवा तरुण. त्यानंतर आहे अवचित म्हणजे एकदम किंवा अचानक पण चालेल. अवर्षण म्हणजे दुष्काळ. अविरत म्हणजे सतत, अखंड. अडचण म्हणजे समस्या. अभ्यास, सराव, व्यासंग. अन्न, खाद्य, आहार. आहार पाहिजे, ॲक्च्युली आहार नसतं, ते आहार असतं. ठीक आहे, आहार पाहिजे इथे. अग्नी, आग, वन्ही, विनय. नेक्स्ट आहे आतुरता, उत्सुकता. आरोपी, अपराधी, गुन्हेगार हे झालंय. आसन, बैठक. आदर, मान. आवाज, ध्वनी. आज्ञा, आदेश, हुकूम. आपुलकी, जवळीकता. ता आहे तिथे. आपत्ती, संकट. आरसा, दर्पण. तर अशा पद्धतीने आपण ऑलमोस्ट 90च्या वरती समानार्थी शब्द पाहिलेले आहेत.
आय होप की यामधले बरेचसे शब्द तुम्हाला माहिती असतील आणि काही नव्याने पण कळले असतील. सो ते नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करालच आणि हा व्हिडिओ पण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर कराल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि अशाच प्रकारचे अजून बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, तर ते सुद्धा नक्की बघा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.